Cancer Healer Center, a new beginning. खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली मुंडेंची भेट। धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी 2 दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट। धनंजय मुंडेंना लपून भेटलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसा भेटलो, लढा सुरूच राहणार। भेटीवर सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं। धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळेंनी दिली। 15 ते 20 दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेवणासाठी बोलावलं होतं। त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धस यांच्याकडून दुसऱ्या भेटीवरही स्पष्टीकरण। समाजानं सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धस यांच्याकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती। मुंडे धस भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, मनोज जरांगेंची टीका। राजकीय सेटिंग पाहून किळस येते, सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडे दोषी ठरत नाहीत तोवर कारवाई नाही। देवगिरीवरील बैठकीत दादांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर परळी मतदारसंघात रात्रीत रस्ते बनतायत, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही, मीच अजित पवारांकडे वेळ मागितलीच नव्हती, सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला, मात्र काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य। कृषीमंत्री शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देतायत। सरकार शेतकऱ्यांच्या बळावर चालतंय, 1 रुपयात पीक विमा देऊन सरकार उपकार करत नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल। शेतकऱ्यांबद्दलचं कृषीमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही, मात्र कृषीमंत्री बोलले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन बैठकीला अनुपस्थित। नाशिक दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेत चूक, हेलिपॅडवर ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं। राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही लक्ष ठेवणार, फडणवीसांच्या वॉर रूम शेजारीच आता शिंदेंचा समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंची संघटना सध्या व्हेंटिलेटरवर, बुडत्या जहाजात बसायला कुणीही तयार नाही, रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। महाकुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान, प्रयागराज इथे मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली। इंडियाज गॉट लेटेंट वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स, 17 फेब्रुवारीला चौकशीला उपस्थित राहण्याचे सायबर विभागाचे आदेश। इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल, रणवीरच्या घरालाही कुलूप। बहुचर्चित छावा सिनेमा प्रदर्शित, सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग पाहता छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता। Cancer Healer Center, a new beginning.